नमस्कार मित्र हो, ही गोष्ट बऱ्याच वर्षापूर्वीची आहे. आमच्या लखमामांनी मला सांगितलं. साधारणतः 1980ची गोष्ट आहे ती. आमचे लखमामा ते रेल्वेत नोकरीस होते. विदर्भातील एक लहानसे तालुक्याचे गाव होते. तेथे मीटर गेज रेल्वे होती. आता आमच्या लखमामांचे नाव होते लक्ष्मण बागडे असे होते, परंतु त्यांना सर्व लखाभाईजीच म्हणायचे. रेल्वेचे सर्व पूर्ण स्टाफ त्यांना लखाबाईजी म्हणूनच ओळखायचे आणि आम्ही त्यांना लखामामा म्हणायचे. आता ते ज्या गावाला नोकरीला होते त्या गावाचे नाव मी सांगू शकत नाही. तर त्यांच्या रेल्वे स्टेशनवरच त्यांच्या स्टाफमध्ये एक नानूबाई नावाचे सफाई कामगार होते. त्यांचे साधारणतः वय 50च्या पुढे होते. त्यांची पत्नी 45-46 वर्षाची असेल. ती हॉस्पिटलमध्ये पोस्टमार्टमचे काम करायची. फार डेअरिंग लागते पोस्टमार्टमचे काम करायला, पण बऱ्याच वर्षापासून तिला सवय झाली होती. ती अजिबात घाबरायची नाही. पोस्टमार्टम करायला काम मोठं डेअरिंग बाज होतं, पण पैसे फार कमी मिळतात. त्यावेळेला पण खूप कमी पैसे मिळायचे. आता त्यांच्या मिसेसला रेल्वेत नोकरी लागली नाही, पण मिस्टरांना लागली होती. सफाई कामगार म्हणून ते क्वार्टरमध्ये राहत होते. ते क्वार्टरमध्येच राहायचे. आमचे लखमामा त्यांच्या घरापासून अगदी जवळच राहायचे. एकदा काय झाले, त्या दिवशी अमावस्या होती. रात्रीचे 11 वाजले होते. नानूबाई अजून घरी आले नव्हते. त्यांची दोन्ही मुले मोठी होती, कॉलेज शिकत होती. साधारणतः 21-22 वर्षाची होती. ते सर्व त्यांच्या वडिलांची वाट पाहत होते. रात्रीचे 11:30 वाजून गेले. वडील कसे घरी आले नाही, कुठे गेले असतील. ते वाट पाहत बसले होते आणि झाले. त्यांचे वडील आले. ते घरात आले. ते जरा झिंगलेलेच होते. बऱ्याचदा ते रात्रीच दारू पिऊन घरी यायचे. त्याला मित्रासोबत गेले असतील, उशीर झाला. आता त्यावेळेला मोबाईल वगैरे काही नव्हते. ते घरात आले. ते थोडे डोळे लालच होते त्यांचे, पण दारू पिलेले असे कोणाला वाटतच नव्हते. पण थोडेसे झिंगल्यासारखे करत होते ते. त्यांचे डोळे लाल बंद झाले होते. ते सर्वांकडे विचित्र नजरेने पाहू लागले. पत्नी म्हणाली, चलो खाना खा लो, आज बहुत देर कर दी, ज़्यादा पिए क्या दोस्तों के साथ. आता ते सर्व घरात हिंदीच बोलत असत, पण त्यांच्या मिस्टरांनी म्हणजे नानूबाईंनी त्यांच्याकडे रागाने पाहिले व जोरात एक पत्नीच्या कान फटात ठेवून दिली. घाबरून पत्नी दूर पडली. बापरे, ह्याच काय झालं. आपले पती तर कधी मारत नाही. अगदी काय झालं असं की आपल्याला कान फटात ठेवून दिली. मुलं अवघ कोण बघू लागले वडिलांकडे. बापरे, वडील असे काय करताय. ते तसेच पुढे सरसवले व त्यांनी पत्नीचे केस पकडले. वर जोरात दात मिठा खात बाईच्या आवाजात काहीतरी बडबड करू लागले व पत्नीला फटाफट कान फटात लगवू लागले. ती मोठ्याने किंचडी मारू लागली. मुलांनी त्यांच्या आईची सुटका केली. वडिलांना घट्ट पकडून ठेवले. मुलांना वाटले दारू जास्त झाली असेल वडिलांना, पण ते दात मिठा खात संतापात बाईच्या आवाजात काहीतरी बडबड करत होते. बापरे, मुलांना आश्चर्य वाटले. मुलांनी काय केलं, वडिलांना असं पकडून दुसऱ्या खोलीत घेऊन गेले व घट्ट पकडून ठेवले. खुर्चीवर बसून दिले. पत्नी घाबरून त्या खोलीत आलीच नाही. असे 10-15 मिनटं गेले. त्यांनी बडबड करत बाईच्या आवाजात ते बडबड करत होते आणि हळूहळू ते शांत झाले. त्यांना डुलकी आली. यांना वाटलं चला जास्त दारू पिलो, त्यांना झोप आली असेल. मुलांनी त्यांना सोडून दिलं. ते लगेच खडबडून उठले आणि त्यांना अरे बहुत देर हो गई, म्हणजे खाना खिलाते की नाही. अरे, सर्वांना आश्चर्य वाटलं. मग नानूबाईंना त्यांनी स्वयंपाकखोलीत नेलं. नानूबाई आज असे वागत होते की जसं काहीच झालं नाही. आकार ते शुद्ध उरून गेले होते. मग त्यांनी जेवण केले. सर्वांना वाटलं बरं झालं बा, ही दारूच्या नशे यांची उतरली असेल. मग सर्व झोपी गेले. रात्री 1 वाजला असेल. ते उठून बसले व परत त्यांनी पत्नीला केस पकडून बाईच्या आवाजात बडबड करू लागले व पत्नीला मारायला सुरुवात केली. आईच्या किंचाळा ऐकून मुलं उठले. त्यांनी पुन्हा वडिलांना आवरलं. आता वडिलांचे भेसूर चेहरा पण मुले पूर्ण घाबरून गेली होती. त्यांना पकडून परत दुसऱ्या खोलीत नेले. पण असे काय झाले त्या मुलांना समजतच नव्हते. मग दोघं मुलं आणि पत्नी रात्रभर जागेच राहिले. थोड्या वेळा नानूबाईंची नशा उतरली. ते झोपले. त्यांना
त्यांनी आणलं बाजूवरती मस्तपैकी झोपून दिलं. डाराडूर झोपून गेले. पण यांना तिघांना झोप झाली नाही. तो रात्रभर जागेच राहिले. झालं, सकाळ झाली. सकाळी आजूबाजूचे लोक गोळा झाले. त्यांनी विचारले की तुमच्या घरात रात्री काय आवाज येत होता? थोडा वेळा आवाज आला, आरड किंचाळ मारायचा, ताईंचा आवाज आला, नानूबाई काहीतरी बडबड करायचा असा आवाज आला. बरं आम्हाला वाटलं घरात काही भानगडशीन, घरगुती भानगडात काय लक्ष द्यायचं म्हणून आम्ही काय आलो नाही. काय झालं? आमच्या इला कवा जवळच राहायचे ते पण आले. ते म्हणलं नानूभाई क्या ज़्यादा पी थी क्या रात को? हाँ क्या हुआ था? आता नानूभाई शांत होते. आता यांनी विचारलं जे रात्री जास्त दारू झाली होती काय? पण ते म्हणाले मी रात्री दारू पिलोच नाही होतो, पण मित्रांशी गप्पा मारत रेल्वे स्टेशनवर बसलो होतो आणि किती वाजले मला समजलंच नाही. मी घरी आला निघालो आणि त्या समोरच्या वडाच्या झाडाखालून येत होतो आणि कोणीतरी मला मागून एकदम ढकलून दिली. मी खाली पडलो, परत उठलो. आजूबाजूला पाहिला कोणीच नव्हतं आणि त्याच वेळेला माझ्या अंगाला एकदम काटे आलेत आणि एकदम घाम सुटला. मी घाबरलो. बापरे, आपल्याला अटॅक वगैरे तर आला नसेल, त्याच्यामुळे भाज्याला आपण खाली पडलो. मी घाबरलो आणि लगेच झपझप पावलं टाकत घराकडे निघालो. एकदम अंगाला खूप काटे आले होते, घाम आला होता आणि घराच्या दिशेने मी येत होतो. मग पुढे काय झालं मला काहीच आठवलं नाही. नंतर लक्षात आलं की मी तर घरात होतो, खुर्चीवर बसलेला. मुलांनी मला, मी विचारलं की मला जेवण करायचे, मुलांनी पत्नीने मला जेवण दिलं. झालं तर काही नव्हतं, मी दारू पिलोच नव्हतो. झाले, सर्वांना समजले की नानूबाईंना भूताने झपाटले आहे. आता रेल्वे क्वार्टर म्हटलं म्हणजे देशातील अनेक भागातील दूरदूरून आलेले लोक असतात. त्यांच्यात एकता फार असते. त्यांनी लगेच एक मांत्रिक आणला. त्यांनी नानूबाईला पाहिले व सांगितले एका बाईचे भूत यांच्या अंगात घुसले आहे. मी संपूर्ण इलाज करून देईन. आज रात्री मी यांच्या भूताला पक्क बांधून ठेवीन आणि 2-3 दिवसानंतर यांच्या अंगातलं मी त्या बाईचं भूत काढीन. एक बोकड व 5,000 रुपये लागतील. पूजेचे साहित्य आणण्यासाठी 2,000 रुपये वेगळे लागतील. मी रात्री आज बरोबर 12 वाजता येतो व या भूताला बांधून ठेवतो आणि 2-3 दिवसात तुम्ही पैशाची व्यवस्था करा. मग मी लगेच हे भूत काढून टाकीन. आणि झालं. आता नानूबाई मात्र नॉर्मल होते. त्यांना काहीच समजत नव्हते ते काय चालले काय नाही. ते म्हणाले हो, ते म्हणाले भैया मुझे कुछ भी नहीं हुआ है और आप लोग क्या कर रहे हैं? हैं, लूट रहे क्या हमको? पण त्यांच्या बोलण्याकडे कोणीच लक्ष दिले नाही. आता नानूबाई खूप गरीब होते. आता ही गोष्ट 1980ची. आता त्यांचा पगारही खूप कमी होता. आता मांत्रिकाला 7,000 रुपये द्यावे लागणार होते व एक बोकड. एवढे नानूबाईला कसं शक्य होते? परंतु रेल्वे स्टाफ म्हटला म्हणजे एकता फार असते. त्यांनी सर्वांनी ठरवले नानूबाईंच्यावर पैसे नाही, पण नानूबाईंची आपण जान वाचवू. भूताने त्यांना झपाटलेलं आहे. नानूबाई गेली तर कसं होईल? नाही, नानूबाईला मरू द्यायचे नाही. कुठल्याही परिस्थितीत आपण त्यांची जान वाचवायची. मग त्यांनी सर्वांनी ठरवलं की आपण संपूर्ण स्टाफ पैसे गोळा करू आणि याचा इलाज करू. मांत्रिकाला त्यांनी कबूल केले की 7,000 रुपये देऊ आणि एक बोकडसुद्धा देऊ, पण भूत निघाला पाहिजे. परंतु भूत पळाले, नानूबाईंची जान वाचली तरच तुला पैसे मिळतील, नाहीतर एक पैसा मिळणार नाही. पहिलं आधी तुला काम करावं लागेल. आता मांत्रिक तयार झाला. त्याला माहिती होतं रेल्वेचे लोक आहेत, शब्दाला पक्के असतात, पैसे देतीलच ते. झाला. मग मांत्रिकाने सांगितलं आज मी बंधन प्रयोग करून टाकतो, रात्री 12 वाजता येईल. झालं. रात्री बरोबर 12 वाजता मांत्रिक आला. त्याने हळद कुंकू काहीतरी साहित्य होतं, त्याचं मोठं रिंगण बनवलं. नानूबाईंना त्याच्यात बसवलं. नानूबाई म्हणायच्या हो मेरे को कुछ नहीं हुआ है, क्यों क्या करे नाटक. पण कोणीच ऐकलं नाही. त्यांना तिथं रिंगणात बसवलं. त्यांनी म्हटलं ठीक आहे, जे असेल ते गंमत पाहत बसले. मांत्रिक समोर बसला. आता नानूबाईंच्या मिसेस दुरूनच गंमत पाहत होती. आता हा प्रयोग होता नानूबाईंच्या घरातच चालला होता. पुढच्या खोलीत संपूर्ण दरवाजे वगैरे सर्व बंद केले. रेल्वे क्वार्टरमधला जो स्टाफ होता तर 7-8 लोक ते होते, त्यांची मुलं, मांत्रिक बस आणि पूजा सुरू झाली. आता हे सर्व गंमत होतं. बघूया काय होतं, कसं काय बंधन प्रयोग करतो. त्याने मांत्रिकाने पूजा मंत्र वगैरे म्हणणं सुरू केलं. थोडा वेळ गेला असेल. आता आमचे लखमामा हजर होतेच. थोड्या वेळात काय आलं, नानूबाईंचा चेहरा अचानक बदलायला लागला. ते रागाने मांत्रिकाकडे पाहायला लागले.
डोळे लाल बुंद झाले. यांना वाटलं बापरे काय. मुलं समजून गेले की बुवा नानूबाईंच्या अंगात जे भूत ते आलं, बाईचे भूत. स्टाफला वाटलं की हा मांत्रिक काहीतरी पूजा करतोय, लुटण्याचे काम करतोय, म्हणून आता नानूबाई संतापले आणि ते अचानक ते उठले आणि दात मिठ्या खाऊ लागलेत आणि बाईच्या आवाजात बडबड करू लागले. बापरे, सगळे घाबरले. आता त्यांची भाषा कोणालाच समजत नव्हती. त्यांची पत्नी घाबरून दुरूनच गमत पाहत होती. आता हा सर्व प्रकार नानूबाईंच्या घरात चालला तर नानूबाई एकदम उठली, ते एकदम रिंगणा बाहेर आलं व त्यांनी बाईच्या आवाजात बडबड करत मांत्रिकाच्या दाढीच पकडली आणि एका हाताने सटासट मांत्रिकाचे कान फटत ठेवायला लागले. त्यांनी इतकी दाढी घट्ट पकडली होती की मांत्रिक मोठमोठ्या ओरडायला लागला, वाचवा 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 असं म्हणू लागले. बरेच लोक हजर होते. त्यांनी नानूबाईला घट्ट पकडून ठेवले व मांत्रिकाची सुटका केली. आता सुटका करताच मांत्रिक घराच्या बाहेर पडला, अंगणात मैदानात पळून गेला. त्यांच्या मागे 2-4 लोक गेले. काही लोकांनी नानूबाईंना पकडून ठेवलं. नानूबाई हळूहळू शांत झाले. बाहेर सर्व गेले. मांत्रिक उभा होता. तो म्हणाला, हो बापरे. त्यांनी मांत्रिका सांगितलं, हे बहुत खतरनाक भूत आहे. मद्रासीन बाई नानूबाईंच्या अंगात घुसलेली आणि ती नानूबाईला बडबड करत होती ना, ती नानूबाईला घेऊनच जाईल. पटकन तुम्ही इलाज करा, पैशाची व्यवस्था करा. आणि बघा ती इतके खतरनाक भूत आहे की मी एकटा करू शकत नाही. मला एक जोडीदार आणावा लागेल. मी माझ्या एका जोडीदाराला घेऊन येतो. त्याची 5,000 रुपये पुन्हा वेगळे द्यावे लागतील. कबूल असेल तर ठीक, नाही तर नानूभाऊ तुमच्या गेलाच 2-4 दिवसाच्या आत पटकन मला सांगा. आणि असं म्हणून मांजर निघून गेला. सर्व रेल्वे स्टॉप 7-8 लोक होते. आमचे लखमामा होते. ते म्हणजे बापरे काय करायचं, नानूबाईंची जान तर वाचवणं महत्त्वाचे आणि खतरनाक दिसते. आता त्या माणसाने सांगितलं की ती मद्रासीन बाईचं भूत घुसलेलं आहे. मांत्रिकाने सांगितलं होतं. आता मांत्रिकाने सांगितलं की तुम्ही लवकर इंतजाम करा आणि मला सांगा. पण सर्व रेल्वे स्टॉप म्हणजे 5-6 लोक गोळा झाले होते. त्यातून 4-5 लोक मद्रासीच होते. ते म्हणाले की नानूबाईंच्या अंगात जी भूत बडबड करत होती ना, ती आमची मद्रासी भाषा नव्हती. आता सर्व विचार करून मग कोणती भाषा होती. पण आमच्या लखमामांनी लगेच ओळखले की ही भाषा गोंड लोक बोलतात. मला माहीत आहे, मी खंडवा, अकोट अशा ठिकाणी नोकरीला होतो. तिथं आमच्या स्टाफमध्ये सुद्धा काही गोंड लोक होते. पण ते आपसात बोलायचे. त्याच्यामुळे मला काहीच समजायचं नाही. तर ही भाषा नक्की गोंड लोकांची भाषा आहे. आता गोंड समाजची भाषा वेगळीच असते. कोणालाच समजत नाही. कोणाला वाटतं असं कसं शक्य. पण लोकांनी 100% गॅरंटी दिली की ही भाषा गोंड भाषा आहे. झाले. मग दुसऱ्या सकाळी सर्वांनी तपास केला. आता त्या गावात बरेच गोंड लोक राहत होते. त्या भागात गोंड लोकांचं घरं आहेत, सर्वांना माहीत होते. आमचे लखमा रेल्वे स्टाफचे 2-4 लोक असं त्या एरियात गेले. त्यांनी त्या गोंड लोकांना विचारलं की बा अशी घटना आहे, ती भाषा तुमची असेल तर तुम्ही आमच्यासोबत रात्री याल का. ते लोक तयार झाले. 4-5 लोक तयार झाले. त्याने आम्ही रात्री बरोबर 11 वाजता येतो. त्याला 11 वाजता आले, नानूबाईंच्या घरी आले. बरेच रेल्वे स्टॉप ते गोंड लोक गोळा झाले होते. लखमा हजर होतेच. मग त्यांनी नानूबाईंना बोलवलं. नानूबाईंना खुर्चीवर बसवलं समोर. ते 4-5 गोंड लोक त्याच्या भोवती बसले. मग त्या लोकांनी काय केलं, त्यांच्या भाषेत बोलणं सुरू केले. आता ते बडबड काय करतायत, ते 4-5 लोक बडबड करायला लागले. नानूबाई नुसतं आश्चर्याने त्याच्याकडे पाहायला लागले. सर्व पाहत होते की काय बोलतोय, कुणालाच समजत नव्हतं. लखमा म्हणायची नाही, यांची भाषेत ते बरोबर बोलत आहेत, काय मलाही समजत नाही झाला. आणि अचानक आश्चर्य झालं. नानूबाईंचा आवाज बदलला. डोळे लाल बुंद झाले व ते बाईच्या आवाजात त्या मग लोकांशी मस्त बोलू लागले. आता 15-20 मिनटं त्यांचं बोलणं चाललं होतं. ते काय बोलायचे कोणालाच समजत नव्हतं. मग त्या 4-5 लोकांनी नानूबाईच्या अंगात जी भूत बाई होती, बाईच्या आवाजात जी भूत बोलत होते, त्याला काहीतरी बोलले. म्हणजे आश्वासन दिलं. सर्वांना समजलं यांनी काहीतरी तिला आश्वासन दिलेलं आहे. आणि हळूहळू नानूबाई शांत झाली. सर्वांनी मग त्यांना लोकांना विचारलं की तुम्ही काय संवाद केला, आम्हाला तर काहीच समजलं ना. मग तेव्हा त्यांनी सांगितलं की ऐका, हे बघा 3 महिन्यापूर्वी आमच्याच एरियात आमच्या एक नातेवाईक 40 वर्षाची होती. त्या अचानक तिची तब्येत बिघडली. दवाखान्यात नेलं. पण काही उपयोग झाला नाही. 2-3 दिवसात ती एकदम अचानक मरूनच गेली. मग ती दवाखान्यात उपचार चालू असताना अचानक कसं काय मिली, काही समजायला मार्ग नव्हता. मग त्यांनी सांगितलं की आम्हाला माहीत होतं तिलाही बाहेरची बाधा वगैरे झाली असेल, परंतु आम्ही काहीच बोलू शकलो नाही. मग दवाखान्यात ती एक्सपायर झाली. तेव्हा तिचे पोस्टमार्टम नानूबाईंच्या मिसेसने केले होते.
त्यांनी त्या बाईचे नाव सांगितलं की ह्या नावाची बाई होती, तिची पोस्टमार्टम नानूबाईंच्या मिसेसने केले होते. आणि पोस्टमार्टम करताना नानूबाईंच्या मिसेसने तिच्या कानातील किल्लो असतात सोन्याचे ते काढून घेतले व इतरही बारीक सारीक दागिने होते ते सुद्धा काढून घेतले कानाचे गुपचूप, आणि ते लपवले, कोणाला सांगितलंच नाही. कारण त्या रूममध्ये 1-2 लोक होते, बाकीच्यांना लक्ष होतं का नाही काय, आणि इतर दागिने काढून घेतले. बारीक बारीकच होते, काही जास्त नव्हते, आणि ते तिला पाहिजे नाही. आता नानूबाईंचे मिसेस पोस्टमार्टम करते, खतरनाक आहे, तिच्या अंगात ते घुसू शकत नाही, आणि घुसली तर कसं समजेल, म्हणून तिने नानूबाईंना पकडलं. नानूबाईच्या अंगात घुसून तिचे दागिने मागते. बस तिला दुसरं काहीच नको आहे, फक्त तिचे दागिने तिला वापस पाहिजे. बापरे. आता नानूबाईंची मिसेसला भूत झपाटूच शकत नव्हतं. तिने बरोबर नानूबाईंना पकडलं. मग पुढे काय म्हणाले, मग तिचे एवढंच म्हणणं आहे की ज्या ठिकाणी मसनात तिचा अंत्यविधी झाला तिथंच मसनाच्या कोपऱ्यात काही झाडं आहेत, तिथे 2-3 झाडं बाबळीचे, ते एक मोठं बाबळीचे झाड आहे, त्या झाडाच्या खाली 1 फूट खड्डा खोदा आणि तिथं माझे संपूर्ण दागिने ठेवून द्या, मला दुसरं काहीच नको. मग ती नानूबाईंना सोडून देईल, काहीच करणार नाही, तिला तिचे दागिने हवे, दुसरं काहीच नको आहे. त्या लोकांनी सांगितलं की आम्ही तिला कबूल केलं की आम्ही कुठल्याही परिस्थितीत तुला ते दागिने परत मिळवून देतो, तू चिंता करू नको, तू जा, शांत हो. आणि त्यामुळे ती गेलेली, ती शांत झालेली, तिचे दागिने तिला वापस पाहिजे. हे ऐकताच नानूबाईंच्या मिसेसचा चेहरा एकदम खरकन उतरला. ते घाबरले व सर्वांना आश्चर्य वाटले. तिने पटकन घाबरून लपवलेले दागिने काढले व आपली चूक कबूल केली. सर्व दागिने म्हणजे काही जास्त नव्हते, 7-8 ग्रॅमचे होते, ते जास्त नाही. आता त्यावेळेला सोन्याला एवढी किंमत नव्हती, परंतु नानूबाईच्या मिसेसला पोस्टमार्टमचे काही जास्त पैसे मिळत नव्हते, पगार पण काही नव्हता, जे थोडाफार मोजके मिळायचे, तर तिला ते दागिने फार महत्त्वाचे वाटले म्हणून तिने ते काढून घेतले होते. आता हे सर्वांच्या लक्षात आलं, जाऊ द्या, आणि तिने चूक कबूल केली की माझ्याकडून चूक झाली, मला माफ करा. तिने लगेच ते दागिने परत केले. पण सर्वांनी सांगितले ते इथेच राहू द्या तुमच्याकडे, उद्या रात्री आम्ही येऊ, आपण त्या मशानात जाऊ, त्याला काहीच नको आहे, फक्त दागिने वापस करू बस. दुसऱ्या दिवशी रात्री ते लोक आलेत आणि मग त्यांच्यासोबत नानूबाई, त्यांचे मिसेस आणि रेल्वे कॉर्डरचे 10-15 लोक असं संपूर्ण मशानात गेलेत. आणि त्या काळात मशान वगैरे असं काही बांधलेलं राहायचं नाही, मोकळं मैदान राहायचं तिथं. आता मोकळ्या मैदानात एका बाजूला बरोबर त्या ठिकाणी झाडं होती, तिथं बावडीचे 2-3 झाड होते, एक मोठं बावडीचे झाड होतं, त्याच्या जवळ गेले. आता त्या लोकांनी सांगितलं की आम्ही सांगितलेलं बाबळीच्या झाडाच्या जवळ जाऊन आम्ही खड्डा खोदू, बस. तिथं ते सर्व गेलेत. आणि मग त्यांनी एका बाबळीच्या झाडाखाली 1 फूट खड्डा खोदला, त्यात दागिने व्यवस्थित लाल कपड्यात ठेवलेत आणि सांगितलं हे बघा. मोठ्याने ते त्यांच्या भाषेत बोलले की सर्व दागिने काय काय आहे, काय संपूर्ण दागिने होते, आणि ते त्यांच्या भाषेत बोलत होते. ते दागिने ते कपड्यात ठेवले, कपडा गुंडवला आणि त्या खड्ड्यामध्ये तो ठेवला. विधिवत पूजा केली, दिवा अगरबत्ती लावला. पर नानूबाईंच्या मिसेसने सोबत शाकाहारी तळण, भजे, कुरड्या असा नैवेद्य आणला होता, पुरणपोळी, संपूर्ण तो शाकाहारी नैवेद्य ठेवला. तसंच मांसाहारी बी मटण, अंडी असा दोन्ही नैवेद्य आणले होते. 2 नैवेद्य ठेवले व खड्डा बुजला. दिवा अगरबत्ती चालूच होती. नानूबाईंच्या मिसेसने हात जोडून कबुली दिली की मी थोडंसं लोभात पडली आणि मी दागिने काढले. तिची बाई वारली होती, गोंडबाई, तिला सांगितलं, तिच्या नावाने पूजा अर्चा केली आणि सांगितलं की ताई माझ्याकडून फार मोठी चूक झालेली, याच्यापुढे मी आयुष्यात पुन्हा असं कधीच काही करणार नाही, मी पोस्टमार्टम करते. पण त्यावेळेला मला कसं काय झालं काय माहीत, समजलं नाही, मला लोभ सुटला आणि मी किरकोळ गोष्ट, परंतु मी ते लपून ठेवले, नानूबाईंना सुद्धा सांगितले नव्हते, तर मला माफ कर, याच्यापुढे मी आयुष्यात पुन्हा असं कधीच करणार नाही, अशी माफी मागितली बस. आणि माफी मागितल्यानंतर पूजा केली, अगरबत्ती धूप लावलेलाच होता. आणि मग सर्वांनी हात जोडून नानूबाईंनी सुद्धा ऐकलं की आज आम्ही आमच्या मिसेसने जे काही चूक केली त्याबद्दल तिला माफ करा. आणि सर्वांनी प्रार्थना केली की बा तू आता बाजूला उभी देशील तर याला माफ करून दे, काहीच करू नका. आणि त्या गोंड लोकांनी मग त्यांच्या भाषेत ते काहीतरी बोलत होते. मग त्यांनी बोलल्यानंतर सांगितलं की आम्ही पण तिला आमच्या भाषेत सांगितलं की बा तिला मराठी हिंदी तर समजतच होती, पण आमच्या भाषेत आम्ही तिला खूप समजून सांगितलं की बा तिला माफ कर आणि ह्याच्यापुढे नानूबाईंना त्रास देऊ नको, कोणालाच त्रास देऊ नको, बस. एवढे सर्वांनी प्रार्थना केली व सर्वांनी सांगितलं आता आपण निघा, आपण मागे ओढून बघायचे नाही. कोणीही मागे ओढून पाहिलं नाही, सर्व घरोघर निघून गेलेत.
सर्व मशालातून बाहेर निघाले. घरी येईपर्यंत कोणीही मागे वळून पाहिलं नाही. जो जो आपापल्या घरी निघून गेले. आता त्या गोंड लोकांनी त्यांच्या भाषेत बरोबर त्या आत्म्याला समजून दिलं होतं. आता लखमांनी त्या बाईची भाषा ओळखली व त्या गोंड लोकांना बोलून नानूबाईंचा जीव वाचवला होता. तसेच त्या फसव्या मांत्रिकाकडून 12,000 रुपये व एक बोकड द्यावा लागणार होता, तो सुद्धा वाचवला. काही असो, असे अनुभव येतात. मांत्रिक फसवतात. त्या मांत्रिकाने स्पष्ट सांगितलं की ती मद्रासीन बाई, वास्तविक ती मद्रासीन नव्हती. म्हणजे त्याला भाषासुद्धा ओळखता आली नाही. तरी असे फसवे मांत्रिक खूप असतात आणि लोकांना ते असे लुबाडतच असतात. आता ही सत्य घटना आहे म्हणून गावाचे नाव व नानूबाई हे काल्पनिक नाव घेऊन ही कथा मी सांगितली. मित्र, रेल्वे क्वार्टरमध्ये वेगवेगळ्या प्रांतातले लोक आहेत. आपण खूप एकीने राहतात आणि त्यांना असे भयानक अनुभव येतच असतात. कारण रेल्वे म्हटलं म्हणजे विचारू नका, काय तिथं होईल सांगता येत नाही. परंतु त्यांची सगळ्यात एकी असते. सगळ्यांमध्ये एकी होती. नानूबाईंची जान वाचली आणि हा जो पैसा जाणार होता फसव्या मांत्रिकापासून सुटका झाली आणि त्या आत्म्यालाही शांती मिळाली. अशा घटना घडतात. ही सत्य घटना आहे. बरं तर मित्रांनो, आजपुरतं एवढ्याच. पुन्हा भेटूया लवकरच. तोपर्यंत गुड बाय.